आता आपण जो पदार्थ बघतोय त्याचं काय नाव आहे? गाजराचे वडे. गाजराचे वडे. मस्त किसलंय गाजर. कोणी किसलं? मुलीने किसले. वाटलंच मला. नाही, सुरात किसलंय का? सुरात किसलेला आहे. सुरात किसलेला आहे. ओके, ठीक आहे. तर साहित्य तुम्ही लिहून घ्या. आपण गाजराचे वडे करतोय, तर काय काय लागणार आहे? गाजर, ज्वारी पीठ, बाजरी पीठ, तांदळाचं पीठ, तेल, तीळ, लसूण, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, तिखट, धना जिरा पावडर, रवा. साहित्य झालं असेलच. आणि आता वहिनी म्हणत फक्त मिक्सिंग आहे का? हो, आता फक्त मिक्सिंग सगळं. हो. प्रमाण काय आहे का असं या पिठांचं? प्रमाण असं आहे की 2-3 चमचे बाजरीचं पीठ घ्यायचं, 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं. म्हणजे सम घेतलं तरी चालेल? हो. काही कमी जास्त झालं तरी काय फरक पडत. ठीक आहे. आधी गाजर. हो, आधी गाजर. एकदम हेल्दी होणार आहे ते ना. सगळी पिठं पण आपली पौष्टिक आहेत. मैदा वगैरे नाही वापरला. मीठ, तिखट. तुम्ही तो वहिनी आपला मसाला असतो तो वापरत नाही का? कोणता? कोल्हापुरी मसाला जो स्पेशल तुमचा? नाही, ह्यातला नाही वापरत. आम्ही नेहमी कधीतरी वापरतो. वापरता? हो. धना जिरा पावडर, कोथिंबीर घालून. मीठ घातलं ना आपण? हो. तीळ घातले? तीळ नंतर. बस. दोन्ही पिठं आपल्याला ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, बस. तांदळाचं पीठ ते थोडं ना का? तेही तेवढंच? नाही, ते 1 चमचा. कुरकुरीत व्हायला. कुरकुरीत व्हायला. बस. आता काय राहील? मोहन. 2 चमचे. बस. आणि पाण्यात भिजवलं. हो. मी कसं सरसरीत असणार आहे का? तुम्ही घट्ट आपण जसं पुऱ्याला वगैरे मळतो ना त्याप्रमाणे. बस. ठीक आहे. मग आपण तसं घट्ट मळून घेऊया पीठ आपण जे घट्ट मळलं तर ते आलेलं आहे. आणि वडेचा तेल लावून घ्यायला. प्लास्टिक घेतलेलं आहे आपण, तर त्याला तेलाचा हात लावून घेतोय जेणेकरून ते चिकटणार नाही. खाली थोडेसे तीळ घालायचे. मस्त लागतील हे वडे. पण सुंदर कुरकुरीत पण लागतात चांगले. डीप फ्राय करणार? हो. अच्छा. अगदीच वाटलं तुम्हाला तर तुम्ही ते शॅलो फ्राय पण करू शकता ना. बरोबर. मग आता काय करतो? आता शॅलो फ्राय करायचं? डीप फ्राय करूया. डीप फ्राय करायचं. ओके, त्याची तयारी करूया. तळणीसाठी तेल आणलेलं आहे. डीप फ्राय करतोय आपण. आणि आता फ्राय करायला हे एवढे चविष्ट आहेत की ह्याच्या बरोबर वगैरे काही खायची गरज नाही. वाटलं तर सॉस घेऊ शकतो आपण. किंवा दही आणि त्याच्यात पुदिना, कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची घालून दह्यात घाल. उत्तम. आणि दही कोल्हापुरात फारच सुंदर मिळतं, त्यामुळे मला दह्याबरोबर चालेल. हो. अगदी. आणि तुम्हाला जे काय घरात अवेलेबल असेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. पण कशा बरोबर तुम्ही खाताय ते महत्वाचं नाहीये, तुम्हाला काय बनवायचं आहे ते महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या. गाजराचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गाजराचा किस, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदूळ पीठ, तेल, तीळ, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, तिखट, धणे जिरे पूड आणि रवा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गाजराचा किस घेऊन त्यामध्ये मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पूड, कोथिंबीर, समप्रमाणात ज्वारी आणि बाजरीचं पीठ, थोडंसं तांदूळ पीठ, मोहन आणि पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यावं. तयार पिठाचे वडे रवा लावून थापून घ्यावेत. खरपूस तळून गाजराचे वडे सर्व्ह करावेत.